नमस्कार मित्रांनो, जय हिंद. MSF अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती फॉर्म अपडेट. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत याची खात्रीशीर माहिती आपण पाहणार आहोत. आणि ही जी अपडेट आहे ही तुम्हाला मी 23 नोव्हेंबर 2025 रोजी देत आहे. तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की पोलीस भरती फॉर्म अपडेट 23 नोव्हेंबर 2025 सकाळपर्यंत पोलीस शिपाई मुंबई शहर यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता की 42,124 एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2025 सकाळपर्यंत पोलीस शिपाई CP नागपूर शहर यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता 10,512 एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे. म्हणजे 10,512 एवढे अर्ज तिथे आलेले आहेत. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2025 सकाळपर्यंत पोलीस शिपाई ड्रायव्हर SP सिंधुदुर्ग साठी तुम्ही पाहू शकता टोकन क्रमांक हा 997 एवढा गेलेला आहे. म्हणजे 997 एवढे अर्ज पोलीस शिपाई ड्रायव्हर SP सिंधुदुर्ग यासाठी आलेले आहेत. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2025 सकाळपर्यंत पोलीस शिपाई ड्रायव्हर मुंबई यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता की 7,384 एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे. म्हणजे मुंबई पोलीस ड्रायव्हर यासाठी 7,384 एवढे अर्ज आलेले आहेत. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2025 सकाळपर्यंत पोलीस शिपाई कारागृह मुंबई यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता की 26,998 एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे. म्हणजे 26,998 एवढे अर्ज पोलीस शिपाई कारागृह मुंबई यासाठी आलेले आहेत. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2025 सकाळपर्यंत जर पाहिलं तर पोलीस शिपाई ड्रायव्हर SP हिंगोली यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता 3,482 एवढा टोकन क्रमांक तिथे गेलेला आहे. म्हणजे 3,482 एवढे अर्ज तिथं आलेले आहेत. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2025 सकाळपर्यंत जर पाहिलं पोलीस शिपाई CP चंद्रपूर यासाठी अर्ज क्रमांक, मित्रांनो हा टोकन क्रमांक नाही तर अर्ज क्रमांक आहे, तो आलेला आहे 2063. आणि हा जो अर्ज आहे हा महिला उमेदवाराचा आहे. म्हणजे यापेक्षा जास्त अर्ज तिथे आलेले आहेत. तर त्यानंतर 23 नोव्हेंबर 2025 सकाळपर्यंत SRPF कोल्हापूर यासाठी अर्ज क्रमांक 2006 एवढा गेलेला आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2025 सकाळपर्यंत SRPF वरणगाव गट क्रमांक 20 यासाठी टोकन क्रमांक हा 16,735 एवढा गेलेला आहे. म्हणजे 16,735 एवढे अर्ज तिथे आलेले आहेत. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2025 सकाळपर्यंत पोलीस शिपाई पुणे शहर यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता 16,403 एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे. म्हणजे 16,403 एवढे अर्ज पोलीस शिपाई पुणे शहर यासाठी आलेले आहेत. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2025 सकाळपर्यंत जर पाहिलं तर पोलीस शिपाई मीरा भाईंदर यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता 8,207 एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे. म्हणजे 8,207 एवढे अर्ज आतापर्यंत तिथे आलेले आहेत. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2025 सकाळपर्यंत पोलीस शिपाई जळगाव यासाठी 1,543 एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे. म्हणजे 1,543 एवढे अर्ज पोलीस शिपाई जळगाव इथे आलेले आहेत. त्यानंतर आता ही जी माहिती आहे ही कालची माहिती आहे मित्रांनो. 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत जर तुम्ही पाहिलं तर पोलीस शिपाई बीड यासाठी तुम्ही पाहू शकता टोकन क्रमांक हा 1,550 एवढा गेलेला आहे. म्हणजे 1,550 एवढे अर्ज कालपर्यंत पोलीस शिपाई बीड इथे आलेले आहेत. त्यानंतर 20/2025 पर्यंत जर तुम्ही पाहिलं तर पोलीस शिपाई चालक ठाणे यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता 2,350 एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे. म्हणजे 2,350 प्लस अर्ज आतापर्यंत तिथे आलेले आहेत. त्यानंतर 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत जर पाहिलं तर पोलीस शिपाई चालक सिंधुदुर्ग यासाठी टोकन क्रमांक तुम्ही पाहू शकता 798 प्लस एवढा टोकन क्रमांक तिथे गेलेला आहे.
म्हणजे 798पेक्षा जास्त अर्ज तिथे आतापर्यंत आलेले आहेत. त्यानंतर 22 नोव्हेंबर 2025पर्यंतचं पाहिलं पोलीस शिपाई CP गोंदिया यासाठी टोकन क्रमांक तुम्ही पाहू शकता 2100+ एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे. त्यानंतर 22 नोव्हेंबर 2025पर्यंत पोलीस शिपाई नाशिक ग्रामीण यासाठी टोकन क्रमांक हा 4200+ गेलेला आहे. त्यानंतर 22 नोव्हेंबर 2025पर्यंत पोलीस शिपाई भंडारा यासाठी 1950+ टोकन क्रमांक हा गेलेला आहे. म्हणजे 1950 एवढे अर्ज तिथे आतापर्यंत आलेले आहेत. त्यानंतर 22 नोव्हेंबर 2025पर्यंत पोलीस शिपाई वर्धा यासाठी 1824 एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे. म्हणजे 1824+ अर्ज 22 नोव्हेंबर 2025पर्यंत पोलीस शिपाई वर्धा इथे आलेले आहेत. त्यानंतर 22 नोव्हेंबर 2025पर्यंत SRPF गोंदिया गट क्रमांक 15 यासाठी जो टोकन क्रमांक आहे हा 9087 एवढा गेलेला आहे. म्हणजे 9087+ अर्ज SRPF गट क्रमांक 15 गोंदियासाठी आतापर्यंत आलेले आहेत. त्यानंतर 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही पाहिलं तर SRPF गट क्रमांक 2 पुणे यासाठी जो टोकन क्रमांक आहे हा 9624 एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पोलीस भरती फॉर्म अपडेट कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत याची खात्रीशीर माहिती दिलेली आहे. मित्रांनो, ही जी माहिती आहे ही मी टेलिग्रामच्या माध्यमातून त्याचबरोबर जे काय आपले व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही माहिती जमा केलेली आहे. या माहितीमध्ये संपूर्ण माहिती खात्रीशीर आहे, परंतु यामध्ये टाईप करण्यामध्ये किंवा पुढून जर माहिती काही थोडीशी चुकीची आली असेल तर त्यामध्ये चुकीचा माहितीचा समावेश होऊ शकतो. परंतु मी पुरेपूर प्रयत्न केला आहे की ही जी माहिती आहे तुम्हाला ही खात्रीशीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी बऱ्याच टेलिग्राम चॅनलवरती पाहिलं ज्या टेलिग्रामचे सबस्क्रायबर 1 लाखापेक्षा जास्त आहेत त्यांनी देखील टेलिग्रामवरती काही खोटी माहिती दिलेली आहे. तर मी माझ्या वतीने पुरेपूर प्रयत्न केलेला आहे की मला खात्रीशीर माहिती देईल. तर मी माझा पुरेपूर तुम्हाला खात्रीशीर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यापुढे देखील मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला अशीच माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.